80 लाख रुपये फूड कोर्टला भाडं. विषय काय आहे सांगतो तुम्हाला. तर काल आपण चाललो होतो आपल्या कुलदेवीला म्हणजे विरारला. जीवदानी आईला आपल्याला दर्शनला जायचं होतं, कारण की प्रत्येक वर्षात एकदा आपण जातोच. मागच्या वर्षी न जमल्या कारणामुळे यावर्षी आपण निघालो होतो. तर जाता जाता आपण खालापूरच्या इथे एक फूड कोर्टला थांबलो. आता मागच्या वेळेस पण आलो होतो इथं मी, पण मागच्या वेळेस एवढं मला विचार येत नव्हते. पण आता कसं आहे, व्यवसाय सारखं डोक्यात चालतं, त्याच्यामुळे पूर्णपणे ना व्यवसायाचे विचार येत राहतात. तर तिथं जे फूड कोर्ट आहे ना, त्या फूड कोर्टला मी विचारलं की इथं तुम्हाला रेंट किती आहे. तर ऐका, तुम्ही लाईव्ह व्हिडिओ काढला होता मी, तर तुम्हीच ऐका की किती भाडं मानतात ते. डुडुगाववरून आले मी, डुडुगाववरून आले. मला एवढंच सांगा की तुम्हाला इधर रेंट किती आहे. कितना इधर इधर वीडियो में देख के बताओ. 80 लाख. 80 लाख मतलब 80. हाँ 80 लाख. 80 लाख भावांनो, काय विषय. 80 लाख रुपये फूड कोर्टला या भाडं सांगितलं त्यांनी. आकाशला आणि मला सुरुवातीला विश्वासच पटला नाही. तर मी म्हणलं अजून आहे ना आपण 2-3 ठिकाणी विचारावं. आता या 2 भावांना विचारलं मी, पण हे 2 भाऊ आहे ना काही सांगायलाच तयार नाही. आणि तू इतका घाबरला, तुम्ही ऐका स्वतः. रेंट मतलब 80 लाख ही आहे क्या. अभी तो उनको नहीं मालूम. आता भाऊ आपला घाबरला. मी मोबाईल काढला मग, तर आता मला वाटत होतं कुणाला विचारावं. तर मी विचार केला की वॉचमनला सगळं माहिती असतं, वॉचमनला विचारावं. तर वॉचमन काकांना म्हणलं तुम्ही किती वर्ष इथं कामाला आहे. तर ते म्हणले की मी फूड कोर्टमध्ये गेली 7 वर्ष कामाला आहे आणि या फूड कोर्टला 2 वर्ष झाली. तर त्यांच्याकडनं मला अशी माहिती मिळाली की ज्या सरांचं हे हॉटेल आहे ना, त्या सरांचे भरपूर हॉटेल आहेत आणि या हॉटेलला 40 लाख रुपये भाडे. 40 लाख रुपये पण कमी रक्कम नाही आहे मित्रांनो. पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि बिझनेस एकदम जोरदार इथं. पण 40 लाख रुपये भाडं तो व्यक्ती देतोय म्हणजे त्यांची थिंकिंग की कशी असेल विचार करा. आणि काकांसोबत बोलून असं पण एक समजलं की बाबा ते आपल्या अंबानी सरांच्या पण ओळखीचे आहेत आणि त्यांचे मित्र आहेत. तर आता आपण बघूया की आपल्या गाडीमध्ये क्रूज कंट्रोल कसं वर्क करते. तर क्रूज कंट्रोलमध्ये मी गाडी चालवली होती आधी, पण आकाशला दाखवली आज की कशी चालती. आणि मम्मीला तर माहितीच नव्हतं. तर मम्मी काय म्हणते ते बघाच तुम्ही. आणि आपल्या देवीचा प्रवास कसा झाला, देवीचं दर्शन कसं झालं आणि आपण गेलो कसं होतो, हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. तर नेक्स्ट पार्ट अजिबात मिस करू नका आणि फॉलो करत राहा आपल्या रावळ फूड्सला. तर भेटूया आता उद्या. तर बघा मम्मी काय म्हणते. क्रूज कंट्रोल म्हणजे माहिती आहे का तुला. क्रूज कंट्रोल नाही माहिती. क्रूज कंट्रोलच्या गाडीत बसलेली आहे, लक्षात ठेव.